नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। अजित पवारांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतून केवळ विजय मिळवला नाही, तर शरद पवार, चंद्रराव तावरे आणि अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीस आणि भाजपलाही जबरदस्त शह दिलाय। विरोधकांची राजकीय डिपॉझिट जप्त झाल्यासारखी स्थिती आहे। या एका निवडणुकीतून अजित पवारांनी बरंच काही साधलंय। फडणवीसांना देखील त्यांनी अप्रत्यक्षपणे उत्तर दिलंय। कसं ते बघणार आहोत। मात्र दादांनी हे जमवलं कसं आणि शरद पवार यांच्यामुळेच दादांचा विजय कसा सोपा झाला, चला तर बघूयात। तर माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक ही नेहमीच प्रतिष्ठेची असते, तशी ती यंदा जरा जास्तच प्रतिष्ठेची होती, कारण याचा थेट संबंध बारामतीच्या 37 गावांशी आणि जवळपास 1.25 लाख लोकांशी येतो। या निवडणुकीत अजित पवारांनी स्वतः उमेदवारी जाहीर केली स्वतःची आणि चेअरमन पदाचा चेहरा मीच असेल असं स्पष्टपणे उघडपणे सांगितलं आणि संपूर्ण मोर्चा स्वतःच्या खांद्यावर घेतला। प्रचार, बैठका, जातीय समीकरण, इतर मुद्दे हे सगळं काही दादांनी बारकाईने हाताळलं आणि विजय खेचून आणला। चॅनल टू चॅनल मतदान करा, अजिबात जातीचा पातीचा गोष्टीचा विचार करू। या निवडणुकीत विरोधात 2 मोठे खेळाडू होते, शरद पवार गट आणि चंद्रराव तावरे यांचं सहकार बचाव पॅनल। मात्र पवार गट पूर्णपणे 3ऱ्या क्रमांकावर फेकला गेला आणि दुसऱ्या बाजूला होते चंद्रराव तावरे, 4 दशकं साखर कारखान्याच्या राजकारणात अनुभव गाठलेला, भाजपशी जवळीक असलेला आणि प्रचारात स्वतःला दमदार सिद्ध करणारा नेता। त्यांचं एकमेव राजकीय अस्त्र ठरलं ते म्हणजे त्यांचा अनुभव आणि दादा एक हाती कसे जिंकणार असा सवाल विचारणारा त्यांचा आत्मविश्वास। पण अजित पवारांनी त्यालाही धक्का दिला। एखाद्याला नाही निवडून यायचं म्हटलं तर मी काय करतो हे पुरंदरनी पण बघितले आणि शिरूरनी पण बघितलेलं आहे। तावरे पॅनल फक्त एका जागेवर निवडून आलं आणि ती जागा होती खुद्द चंद्रराव तावरे यांची। बाकी पॅनलचा सुपडा साफ झाला। दादांनी 101 पैकी 91 मतं मिळवत विजय संपादन केला, तर अजित पवारांच्या निळकंठेश्वर पॅनलने 21 पैकी 20 जागांवर विजय मिळवला। संपूर्ण कारखाना पुन्हा एकदा अजितदादांच्या ताब्यात गेला। इतकंच नाही तर शरद पवारांच्या बळीराजा पॅनलचा पूर्णपणे सुपडा साफ झाला, 0 जागा। तावरे गटाचे प्रमुख रंजन तावरे स्वतः 362 मतांनी पराभूत झाले। या दणदणीत विजयानं अजित पवारांनी 3 ठोस राजकीय संदेश दिले। पहिला म्हणजे शरद पवार आता बारामतीत इररिलेव्हंट ठरत चाललेत। पवार साहेब आता बारामती तुमची राहिली नाही असा संदेश दिला। दुसरा संदेश म्हणजे भाजपला अजून बारामतीत ताकद जमवता आलेली नाहीये। आणि तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा संदेश म्हणजे दादा आता बारामतीचे निर्विवाद नेते आहेत। पवारांमुळे दादांचा विजय झाला का अशी देखील चर्चा आहे। विरोधक एकाच वेळी 2 गटात विभागले गेले आणि दोघांनाही पराभवाचा सामना करावा लागला। ही गोष्ट केवळ माळेगावपुरती मर्यादित नाही, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बारामतीतली सत्ता कुणाच्या हातात आहे याचा स्पष्ट संदेश यातून गेला। माळेगावचा पराभव म्हणजे शरद पवारांच्या गटाचं सहकार क्षेत्रातलं अस्तित्व संपल्याचं संकेत देणारा ठरतो। मात्र शरद पवार गटामुळेच हे जे मतविभाजन झालं ते पूर्णपणे दादांनी आपल्या बाजूने वळवलं। सुरुवातीला शरद पवार अजित पवार गट युती करेल असं वाटलं होतं, नंतर तावरे गटाला सोबत घेण्याचा दादांकडून प्रयत्न झाला, मात्र युती आघाडी काहीही झालं नाही। कदाचित तावरे गटानं माघार न घेतल्यानं किंवा दादांसोबत हातमिळवणी करण्याचा प्रस्ताव ठुकरावून लावल्यानं शरद पवार गटाला सोबत न घेता मतविभाजन व्हावं यासाठी मैदानात ठेवलं गेलं असावं। राजकारण आहे, काही होऊ शकतं आणि त्यामुळं शरद पवार गटामुळे झालेलं मतविभाजन पूर्णपणे दादांनी आपल्या बाजूनं वळवलं। त्यात दादा यशस्वी झाले आणि विजय खेचून आणला। शेवटी एवढंच की माळेगावच्या निकालातून अजित पवारांनी नुसता विजय मिळवला नाही, तर राजकीय विरोधकांची नाडी ओळखून त्यांचा आत्मविश्वासच पायंदळी तुडवला आहे। आता खरी कसोटी येईल ती महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये। बारामतीचा किंग कोण? लोकसभेला शरद पवारांचा गट विजय झाला होता, विधानसभेला अजित पवारांचा, आणि आता सहकार क्षेत्रातील सर्वात महत्त्वाची निवडणूकही दादांनी जिंकली आहे। काय खरंच आता दादांनी बारामती ताब्यात घेतली आहे का? शरद पवारांची बारामती आता राहिली नाहीये का? की शरद पवारांचं पुनरागमन अजून बाकी आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा। मराठी मंडळीवर नवीन असाल, अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला देखील विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत रजा घेतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।